नमस्कार मंडळी, तुम्हालाही प्रश्न पडला आहे ना, आता सुट्टीत मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा? तर मग आता टेन्शन सोडा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तर आपण काही वेगवेगळ्या अशा कृती घेऊन आलेलो आहोत तुमच्यासमोर. स्वर पहा, हे आपल्याला स्वर चित्रानुसार मुलांच्या समोर ठेवायचे आहेत आणि या चित्रांचे वर्णन करून मुलांना ही अक्षरे तुम्हाला ओळखून द्यायची आहेत. पहा कशी. अननस, आई ही वेगळ्या पद्धतीने सुद्धा आपण वाचू शकतो. हे पहा, अननस, आरसा, लिंबू, ऊस, उकळ. त्याच पद्धतीने नोटबुकमध्ये सुद्धा या अक्षरांचा सराव तुम्हाला घ्यायचा आहे. फक्त 5 मिनटं तुम्ही रोज ही कृती करून घ्या. उदाहरणार्थ पहा, इथे किती सुंदर दिलेलं आहे. कमळ, खडू, गणपती, घर. तुम्हाला या अक्षरांचा चित्रासहित चार्टसुद्धा मी दाखवत आहे. पहा, आपण वेगळ्या पद्धतीने सुद्धा वाचू शकतो. कमळ याऐवजी कबूतर अशाही पद्धतीने आपण हे वाचन मुलांना करून देऊ शकतो. त्यामुळे चित्रानुसार मुले लवकरच ती अक्षरे ओळखायला लागतील आणि मग आपल्याला त्यांची अक्षर ओळख घेण्यास सोपं काम होईल. आता चित्रावरून अक्षरे कशी ओळखायची पहा. उदाहरणार्थ एक आपण घेऊ. छत्री, छत्रीचा किंवा अशा पद्धतीने सर्व स्वर आणि व्यंजने एकत्र नोटबुकमध्ये लिहून त्यांना स्वर आणि व्यंजने यांची ओळख करून द्यावी. आणि म्हणूनच इथे मी फुल चार्ट दाखवत आहे. त्यामुळे हा चार्ट कुठल्याही दुकानात अवेलेबल आहे. तो तुम्ही आणू शकता आणि सुट्टीत मुलांचा अभ्यास फक्त 5 मिनटं घेऊ शकता. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्या कमेंट जरूर कळवा. त्याचबरोबर आपल्या इतर सर्व मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा. तसेच एकदा का ओळख झाली स्वर आणि व्यंजने यांची, तर त्यावरून आपण 12 कडीही त्यांना शिकवू शकतो. 12 कडीमध्ये 12 अक्षरे असतात. क, का, की, को, के, कै, को, कम, का. त्याचबरोबर 14 कडीमध्ये 2 अक्षरे ॲड असतात, या क्या आणि कॉ. त्यामुळे ही 14 अक्षरांची मिळून 14 कडीसुद्धा आपण पाठांतर करून घेऊ शकतो. तर मग आपली मुलं खुश आणि अभ्यास करायलाही उत्साही. म्हणून रोज 5 मिनटं फक्त हा व्हिडिओ पहा आणि त्याच पद्धतीने कृती मुलांच्याकडून करून घ्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.